नमस्कार. BLW न्यूज नेटवर्क मध्ये सर्वांचं स्वागत. आपण अतिशय महत्त्वाच्या विषयाच्या अनुषंगाने आज सर्वांसमोर मांडणी करणार आहोत. कारण मराठी मनाचा स्वाभिमान, मराठी मनाचा अभिमान, मराठी मनाची अस्मिता, महाराष्ट्राचं अस्तित्व, देशाचा अभिमान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. नेहमीच मनामध्ये खंत असायची मराठी माणसाच्या की जागतिक स्थळ वारसा यादीमध्ये आपल्या भारतातील अनेक छोटी मोठी स्थळं आहेत. निश्चित त्याचा गौरव आहे, त्याचा स्वाभिमान आहे, त्याचा आम्हाला अभिमान वाटतोच. परंतु जगाला हेवा वाटावा आणि ज्या किल्ल्याच्या प्रत्येक दगडामध्ये इतिहास दडला गेला, ज्या किल्ल्याच्या मातीमध्ये इथल्या मराठी माणसांचं रक्त सांडून इथे स्वराज्य निर्माण करण्यात आलं, त्या किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळात यादीमध्ये नाव असावं असं अनेक वर्षापासूनची भारतीयांची, महाराष्ट्रीयन लोकांची, मराठी माणसांची मागणी होती. राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे खरंच मनापासून अभिनंदन. त्यांनी अत्यंत ताकदीने जागतिक युनेस्को या संघटनेमध्ये आपली बाजू खंबीरपणे मांडली. या किल्ल्यांची इत्थंभूत माहिती आणि हे कशा पद्धतीनं आश्चर्यकारक आहेत हे सर्व ताकदीने मांडल्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या किल्ल्यांवर राज्य केलं, ज्या किल्ल्यांना सोबत घेऊन इथं मराठी मनाचं स्वराज्य निर्माण केलं आणि प्रत्येक किल्ल्यावर स्वाभिमानाने भगवा फडकवला, अशा 12 किल्ल्याची खरं तर शिवाजी महाराजांचे 364 किल्ले आहेत, पण त्यातले काही आज नामशेष फक्त नावापुरते शिल्लक आहेत. पण आजही एक 101 किल्ले चांगल्या स्थितीमध्ये आहेतच. त्यातल्या अनेक किल्ल्यांची खरं तर वारसा स्थळ म्हणजे युनेस्कोने दखल घेतलेलीच होती, पण त्यातल्या 12 किल्ल्यांना आज युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं. आता तुम्हाला प्रश्न असा पडेलच, याचा फायदा काय? कशासाठी हा खटाटोप? याचा फायदा अतिशय महत्वाचा आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक हे भारताच्या भूमीमध्ये येत आहेत आणि भारताच्या भूमीमध्ये आल्यानंतर इंटरनेटवर येणारा जो काही प्रवासी असतो बाहेरच्या देशातला खास करून किंवा आपल्या देशातला महाराष्ट्र सोडून जो जेव्हा देश भ्रमंतीचं एक प्लॅनिंग करतो, देशामध्ये फिरण्याची एक रचना तयार करतो, त्याचं स्वप्न असतं, तेव्हा तो पहिल्यांदा युनेस्कोने जे काही वारसा स्थळ घोषित केलेले आहेत त्याची यादी पाहत असतो आणि त्या यादीमध्ये जे जे नावे आहेत, पर्यटन स्थळे आहेत, त्या पर्यटन स्थळाला जाण्याची त्याची इच्छा असते. आता फायदा काय होणार आहे? तर आता छत्रपती शिवरायांचे किल्ले खरं तर जगाच्या नकाशावर गेलेले आहेत. जगातला कुठलाही व्यक्ती जेव्हा भारताकडे येईल तेव्हा तो निश्चितच या किल्ल्यांना भेट देण्यास इच्छुक असेल आणि जेव्हा या किल्ल्यांना तो भेट देईल तेव्हा त्याला आपसुकच वाटेल की आपण हा किल्ला बांधणारा, हा किल्ला जिंकणारा राजा समजून घेतला पाहिजे. आणि म्हणून चित्रासोबत चरित्र समजण्यासाठीच हा अतिशय महत्वाचं युनेस्कोनं जे काही वारसा स्थळावर आलेली 12 किल्ले आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. त्यामध्ये पहिला किल्ला आहे तो म्हणजे रायगड. रायगड सर्वांना माहिती आहे. खरं तर रायगड आणि शिवनेरी याचं विशेष स्थान आहे. जगातला एकमेव राजा आहे ज्यांचा जन्म सुद्धा किल्ल्यावर झाला आणि ज्यांचा शेवटची घटिका सुद्धा किल्ल्यावरच झाली. आणि त्या 2 किल्ल्यांची पहिली नावं घेतली तर ज्या राज्याचं नाव तयार होतं असा हा जाणता राजा म्हणजे शिवनेरीचं शिव घ्या आणि रायगडचं राय घ्या, शिवराय असं आदरयुक्त नाव तयार होतं. असा हा ऐतिहासिक राजा, असा हा या भारताचा स्वाभिमान. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यामध्ये रायगड जिथं राजधानी आहे, छत्रपती शिवरायांची समाधी आहे, आपण आवर्जून तिथं भेट दिली पाहिजे. दुसरा किल्ला आहे राजगड, जिथं 26 वर्ष मराठ्यांचं साम्राज्य होतं. रायगडाच्या पूर्वी राजगडावरच राजधानी होती आणि तिथून 26 वर्ष हे सर्व स्वराज्याचा कारभार पाहण्यात आला आणि नंतर रायगडावर राजधानी म्हणून प्रस्थापित करण्यात आली. पुढचा किल्ला तो आहे प्रतापगड. प्रतापगडावर अफजल खाना संदर्भातला फार मोठा इतिहास आहे आणि म्हणून प्रतापगडाला एक ऐतिहासिक महत्व आहे. अफजल खानाचा कोथळा पाडल्यानंतर इतिहासाला सुद्धा दखल घ्यावी लागली. होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी ही म्हण अतिशय
ऐतिहासिक आहे. त्यानंतर पन्हाळ्यावर सिद्धिजेवरचा जो वेढा होता, त्या वेढ्याला खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी जमीनदोस्त करून तिथून पुढे ते विशाळगडाकडे जातात. तोही प्रसंग फार ऐतिहासिक आहे, प्रेरणा देणारा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य अधोरेखित करणारा आहे. त्याच किल्ल्यावर खरं तर शिवा काशीद यांचं जे हुतात्म्य आहे ते आपल्याला प्रेरणा देणारं आहे. त्यामुळे पन्हाळा प्रसिद्ध आहे इतिहासामध्ये. सुवर्णदुर्ग हे पण वारसा स्थळाच्या यादीमध्ये आलेलं आहे. सुवर्णदुर्ग हे त्या काळातला खरं तर आरमार, तिथंच आरमारची उभारणी झाली म्हणून आरमारचा जनक म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांना जे म्हणतो ते सुवर्णदुर्गापासूनची ती सुरुवात आहे. म्हणून तो सुद्धा किल्ला आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. खांदेरी, जिथे कान्होजी आंग्रेंनी फार मोठा पराक्रम गाजवलेला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तो किल्ला जिंकलेला आहे. स्वराज्यामधला तो अतिशय महत्वाचा किल्ला म्हणून खांदेरीकडे पाहिल्या जातं. शिवनेरी, जे मी पूर्वी सांगितलं, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, असा हा शिवनेरी सुद्धा आपण आवर्जून पाहिला पाहिजे. राजांच्या नावानेच ज्या किल्ल्याचा नामोल्लेख आदराने आजही करतो आपण, तो किल्ला सुद्धा या युनेस्कोच्या आता वारसा यादीमध्ये आपल्याला ठळक अक्षराने दिसणार आहे. जेव्हा युनेस्कोची पूर्ण यादी येईल, त्या यादीमध्ये जेव्हा हे किल्ले दिसतील, तेव्हा निश्चितच प्रत्येक मराठी माणसाचा आणि भारतीय लोकांचा स्वाभिमान हा मजबूत झाल्याशिवाय राहणार नाही. सिंधुदुर्ग हा जो किल्ला आहे, या किल्ल्याच्या माध्यमातून त्या काळात एक अंधश्रद्धा जी होती, सिंधू बंदी मोडण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि पाणी ओलांडून, जे आपण साता समुद्रा पल्ल्याड न जाणे असं जे म्हणतोय, ते पूर्णतः मोडून खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्गची उभारणी केली. म्हणून हाही किल्ला आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. लोहगड हा जो किल्ला आहे, इथं खजिना ठेवला जायचा. खरं तर स्वराज्याची तिजोरी म्हणून लोहगडाकडे पाहिल्या जातं. इथेच खरं तर जेव्हा हे दुःखद घटना निश्चित मला सांगायला म्हणजे सांगणं आवश्यक वाटतं, जेव्हा पुरंदरचा तह झाला आणि तहामध्ये अनेक किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांना द्यावी लागली, त्याच वेळेस त्याच्यामध्ये लोहगड देत असताना मात्र शिवाजी महाराजांचं अक्षरशः राजांना सर्वात जास्त दुःख झालं, जास्त वेदना झाल्या आणि तो किल्ला पुन्हा परत निश्चित घेतलेला आहे. तो लोहगड आज वारसा स्थळामध्ये आहे. सालेरचा जो किल्ला आहे, सुरतेची जेव्हा जेव्हा शिवाजी महाराजांनी, आता इथं लूट असा शब्द वापरला जातो, खरं तर ऐतिहासिक शब्द तो म्हणजे इतिहासाला लूट हा शब्द आपण टाकतो, परंतु शिवाजी महाराजांनी लूट केली असं म्हणता येत नाही. शिवाजी महाराजांनी स्वराज्याला वाढवत असताना तत्कालीन जी काही नियम होते स्वराज्य वाढवण्याचे, ते नियम खऱ्या अर्थाने त्याची अंमलबजावणी केली असं आपल्याला म्हणता येतं. आणि म्हणून सुरतेला जेव्हा जेव्हा शिवाजी महाराज आक्रमण करायचे, तिथून सगळा जो काही खजिना आहे तो खजिना सालेरच्या किल्ल्यामध्ये ठेवत असत. त्यानंतर विजयदुर्ग, विजयदुर्गचं खास वैशिष्ट्य आहे, निश्चित प्रत्येकाने हा किल्ला पाहणं अपेक्षित आहे. तिन्ही बाजूने पाणी असलेला हा एकमेव किल्ला आहे आणि या किल्ल्याला सुद्धा युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये टाकलेलं आहे. आणि शेवटचा जो किल्ला आपण म्हणतोय तो जिंजीचा किल्ला आहे, ज्याला तिसरी राजधानी असं म्हणतात. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जे 12 किल्ले, तसे तर अनेक किल्ले बांधले, अनेक किल्ले जिंकले, 364 किल्ल्याचा हा राजा. त्यापैकी 12 किल्ले युनेस्को सारख्या जागतिक संघटनेने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले आहेत. याचा मनस्वी आनंद आहे आणि पुनश्च एकदा याची अतिशय चांगल्या पद्धतीनं राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी मागणी लावून धरली. त्यामध्ये आपण विजयी झालो. आता तमाम मराठी माणसाची जबाबदारी जास्तीची वाढलेली आहे. या किल्ल्यांमध्ये सुखसुविधा वाढल्या पाहिजे. या किल्ल्यामध्ये जो कोणी येईल त्यांच्यासाठी सुरक्षितता असली पाहिजे आणि या जबाबदाऱ्या आपण सर्वांनी घेऊन किल्ल्याचं अतिशय चांगल्या पद्धतीनं संवर्धन करूया आणि छत्रपती शिवाजी महाराज आज किल्ल्यांच्या माध्यमातून जगाच्या नकाशावर आल्याचा अभिमान आपल्या मनामध्ये बाळगूया. जय जिजाऊ, जय शिवराय.